डिंकाची चटणी. 4 मोठे चमचे डिंक तळून घेतला आहे. 1 वाटी डाळं, 1 वाटी जवस, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी खोबरं, 1 वाटी कढीपत्ता, हे सर्व भाजून घेतलेलं आहे. नंतर मीठ आणि तिखट, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा बडीशेप, अर्धे चमचे धने, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग, हे सर्व भाजून घेतलं. हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया की आपली डिंकाची चटणी तयार.